नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। गेली अनेक वर्ष अनेकांचे पट्टे गळ्यात घालणाऱ्या सुसंस्कृत लोकांनी कृती समितीवर आरोप करू नयेत, कृती समितीचा सत्यजित कदमांना टोला। नांदणीच्या जैन मठातील हत्तीण मधुरा कुठं राहणार हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार, मठाच्या विश्वस्तांची सर्वोच्च न्यायालयात धाव। लेह लडाखमध्ये अडकलेल्या रशियन पर्यटकांची भारतीय जवानांनी केली सुखरूप सुटका, कागलचे जवान मुकेश कोगलेंचा मोहिमेत सहभाग। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना पदमुक्त करा, शेतकरी संघटनेची मागणी। आणि राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथं बिबट्याची दहशत, 5 शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी सोमवारी पत्रकार बैठक घेऊन कसबा पावड्यातील एका ड्रेनेज लाईनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता। त्यावेळी त्यांनी कृती समितीमधील काही सदस्यांवर बोचरी टीका केली होती। कृती समितीनेही आज या टीकेला चोख उत्तर दिले। सुसंस्कृत लोकांना असं बोलणं शोभत नाही, तसंच गेली अनेक वर्ष अनेकांचे पट्टे गळ्यात घालणाऱ्यांनी कृती समितीवर आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे पाहावं असा सल्ला देत कृती समितीनं कदम यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी कसबा बावड्यातील एका ड्रेनेज लाईन कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कृती समितीच्या सदस्यांवर टीका केली होती। कदम यांच्या या टीकेला कृती समितीने उत्तर दिले। प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाईंनी सत्यजित कदम यांना कृती समितीच्या सदस्यांबद्दलचे पुरावे असतील तर त्यांनी नावं उघड करावीत असं आव्हान दिले। 100 कोटी रुपये निधीची फलक झळकवलेल्या मात्र प्रत्यक्षात 22 कोटी रुपये निधी मिळालेल्या रस्त्याच्या कामांची माहिती मागितल्यामुळेच कदम यांना पोटशूळ उठलं असून त्यांनी कृती समितीवर आरोप केलेत असं देसाईंनी सांगितलं। पैशासाठी तुम्ही सत्तेत आला, सत्तेतनं पैसा कमवताय आणि लोकांच्या जीवाशी खेळ खेळताय। आज कोल्हापुरातला एकही रस्ता चांगला नाही, तुम्ही नावानं बोर्ड लावताय, कोट्यावधी रुपयाचा पैसा आणला, रस्ता केला, रस्ता जागेवर कुठं आहे? त्यामुळे एवढा राग याचं कारण काय? जर तुम्हाला कृती समितीच्या कुठल्या सदस्यानं पैसे मागितले असतील, लाच मागितला असेल तर त्याचं जाहीर नाव का तुम्ही जाहीर सांगा। परंतु कृती समितीनं एखादा अर्ज केला आणि याची चौकशी करा म्हटलं तर तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, कारण का त्यातमध्ये तुमचा प्रचंड नुकसान आहे हे आम्ही समजू शकतो आहे। पण जनता इतकी आता भोळी राहिलेली नाही, जनतेला प्रत्येक दिलेल्या टॅक्सच्या पैशाचा हिशोब पाहिजे। ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी माजी नगरसेवक कदम यांनी केलेल्या आरोपांची कृती समितीला गंभीरपणे दखल घेण्याची गरज नसल्याचा टोला लगावला। 22 कोटीच्या कामातून होणाऱ्या काही कामांपैकी कृती समितीच्या पत्रानंतर महानगरपालिकेनं 15 ते 16 कामं बदलली। याचं कारण काय हे प्रशासनानं जाहीर करावं अशी मागणी इंदुलकर यांनी केली। बाबा इंदुलकर यांनी सत्यजित कदम यांचा सुसंस्कृत असा उल्लेख करत गेली अनेक वर्ष अनेकांचे पट्टे गळ्यात घालणाऱ्यांनी कृती समितीवर आरोप करण्यापेक्षा स्वतःकडे पाहावं असा सल्ला दिलाय। याचं काय कारण आहे एकदा शासनाने डिक्लेअर करणं जनतेला गरजेचं आहे, कारण शासनाच्या किंवा कोणाच्या घरातले कोणाच्या उसाच्या मळ्यातले हे पैसे नाहीत। सर्वसामान्य माणसानं कष्ट करून पैसे कमवले आणि जे टॅक्स भरला, त्यामुळं त्याचं उत्तर देणं हे शासनाला उत्तरदायित्व आहे। त्यामुळं अशा प्रकारच्या चुकीच्या वल्गना करणं हे सुसंस्कृत लोकांना शोभत नाही असं आमचं म्हणणं आहे। इथून पुढं अशा प्रकारचं वक्तव्य करताना 4 वेळा विचार केला पाहिजे आणि कोणाच्या गळ्यात कट्टा घालण्यापेक्षा गेल्या अनेक वर्ष अनेकांचे पट्टे ज्यांनी गळ्यात घालून घेतले त्यांनी स्वतःकडं पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे।
माजी नगरसेवक बाबा पार्टे यांनी कृती समिती म्हणून कुठल्याही ठेकेदाराच्या विरोधात आम्ही पत्र दिलं नसल्याचं सांगितलं. 22 कोटीच्या निधीतून जी कामं सुरू होती त्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत कृती समितीनं महानगरपालिकेला पत्र दिलं होतं. असं असताना माजी नगरसेवक नाना कदम यांनी कृती समितीवर वेड्यासारखे आरोप केलेत. अजून वेळ गेलेली नाही. चुकीच्या आरोपांबाबत माजी नगरसेवक कदम यांनी कृती समितीची माफी मागावी असा इशारा बाबा पार्टे यांनी दिलाय. त्याची ॲडव्हान्स कामं कशी सुरू झाली, त्याचं टेंडर का निघालं नाही हे विचारण्याकरता आम्ही महापालिकेला पत्र दिलं. पत्र देऊन 2 महिने झालं. महापालिकेनं आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. आणि काल अचानकच नाना कदमांनी पत्रकार बैठक घेऊन वेड्यासारखे चुकीचे आरोप केले. नाना कदम आमचे मित्र आहेत. अनेक वर्षे आम्ही समाजात राजकारणात एकत्र काम करतो. पण ते काल असं त्यांच्या बुद्धीत काय आलं ते देव जाणे. त्यांना देव बुद्धी चांगली देव हीच माझी प्रार्थना. अजून वेळ गेलेली नाही. नानांनी कृती समितीची माफी मागून हा विषय इथं थांबवावा. कसबा बावड्यातील ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचं टेंडर घेणारे ठेकेदार प्रसाद वराळे यांनी बिलं उचलताना 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या मारल्याचा आरोप करण्यात येतोय. यावरही कृती समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतलाय. 85 लाखांची बिलं ठेकेदाराला अदा करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः सह्या मारल्या की ठेकेदारानं खोट्या सह्या मारल्या याची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करण्यात यावी अशी मागणी कृती समितीचे सदस्य दिलीप देसाई यांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं शिरोळ तालुक्यातील नांदणीमधील परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील मधुरा हत्तीणीबद्दल दिलेल्या आदेशानं जैन धर्मीयांमध्ये खळबळ उडाली आहे. मठाच्या विश्वस्तांनी मधुराला गुजरातमधील वनतारा या रिलायन्स समूहाच्या खासगी प्रकल्पात हस्तांतरित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी खासगी अभयारण्यामध्ये मठामधील हत्ती नेण्याऐवजी शेतकऱ्यांना त्रास देणारे हत्ती न्यावेत असं म्हटलंय. शिरोळ तालुक्यातील नांदणीमधील परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ आहे. 1200 वर्षांपूर्वी या मठाची स्थापना झाली आहे. या मठाच्या अधिपत्याखाली 748 गावं येतात. सध्या या मठामध्ये परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत. जैन धर्मीयांची हत्तीवर विशेष श्रद्धा आहे. विविध धार्मिक कार्यक्रम, पंचकल्याण पूजेत हत्तींचा सहभाग असतो. या मठामध्ये गेल्या 35 वर्षांपासून मधुरा नावाची हत्तीण आहे. ही हत्तीण वनविभागाच्या परवानगीशिवाय तेलंगणामधील मिरवणुकीमध्ये सहभागी करण्यात आल्याचा आरोप पेटा या प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं केला होता. यावर उच्च न्यायालयानं एक चौकशी समिती नेमली होती. या समितीनं सादर केलेल्या अहवालाच्या आधारे निर्णय देताना उच्च न्यायालयानं प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जगण्याचा हक्क आणि त्यांचा धार्मिक विधींमधील सहभाग या वादात प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जगण्याला प्राधान्य द्यायला हवं असं मत नोंदवत मधुराला 2 आठवड्यांमध्ये रिलायन्स समूहानं गुजरातमधील जामनगरमध्ये विकसित केलेल्या वनतारा या प्राणी संरक्षण केंद्रात दाखल करण्याचा आदेश दिलाय. या आदेशानंतर नांदणी मठाच्या विश्वस्तांसह जैन धर्मीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमच्या नांदणी मठाच्या माधुरी हत्तीला वनतारामध्ये पाठवून देण्याविषयी जो हायकोर्टानं निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचं ठरवून काल आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे. आणि ते सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला हत्ती तिकडं न पाठवता आमच्याकडे ती सगळी व्यवस्था आहे आणि त्या हत्तीचे चांगल्या पद्धतीने संगोपन आम्ही ते करू शकतो. आणि त्यामुळे ते हत्ती आमच्याकडेच राहावं आहे ही आमची जी मागणी आहे त्या मागणीला सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळाला असं अपेक्षा आहे. दरम्यान स्थानिकांनी नांदणी मठातील हत्ती अन्यत्र हलवण्यात येऊ नये यासाठी विधिमंडळात आवाज उठवावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्हा पातळीवर पिकांच्या प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे विश्वासार्ह अंदाज काढावेत अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कृषी विभागाला केली आहे. कोल्हापुरात आयोजित पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
राजर्षी शाहू स्मारक भवनात कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या सर्व तालुक्यांमधील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पीक कापणी प्रयोग प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज घेण्यासाठी पीक कापणी प्रयोग राबवले जात असल्याचं सांगितलं. जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता देश आणि राज्याच्या सरासरीच्या तुलनेत चांगली असल्याचं सांगत त्यांनी कृषी विभागाला जिल्हा पातळीवर पिकांच्या प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचे विश्वासार्ह अंदाज काढण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रिस्टॅक प्रकल्पातील उर्वरित कामं पूर्ण करून PM किसानच्या लाभार्थ्यांची प्राधान्यानं नोंदणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमात चांगलं काम केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाचं अभिनंदन केलं. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालेंदर पांगरे, नामदेव परीट यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधानांसाठी कुप्रसिद्ध आहेत. आता तर ते विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कोल्हापुरातूनही त्यांच्या वागण्याचा निषेध करत विविध संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून या ना त्या कारणानं मंत्री, आमदार नेहमी चर्चेत असतात. यात अग्रेसर आहेत ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. कोकाटेंकडून नेहमी शेतकऱ्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली गेली आहेत. आता तर विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या घटनेचा कोल्हापूरमधील शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटना यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी कृषी मंत्री कोकाटे यांना पदमुक्त करा अशी मागणी केली आहे. या महाराष्ट्राला न भूतो न भविष्यती असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब मिळालेले आहेत. कधी कोकाटे साहेब म्हणतायत की भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा देतोय. तर कधी म्हणतायत की जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीच्या पैशात शेतकरी लग्न आणि साखरपुडा करतायत. तर कधी हे महाशय म्हणतात की कांद्याला दर नाही तर तुम्ही कांदे कशाला घेता. तर पुढं कधी हे महाशय म्हणतात की कृषी मंत्रीपद, कृषी खातं हे ओसाडगावची पोलीस पाटीलकी आहे. अशा शब्दात हा आमचा वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करतायत. तर परवा हे महाशय विधानसभेमध्ये रमी हा खेळ खेळताना सापडले होते आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. एकीकडे महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करतायत. यांच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि याचं सोयीस होतं की या कृषी मंत्र्यांना नाही, पण हे रमी खेळण्यात दंग आहेत. आणि त्यामुळं असा कृषी मंत्री आम्हा शेतकऱ्यांना नको आहे. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की यांचं ताबडतोब कृषी खातं काढून घ्यावं आणि त्यांना कृषी खात्यावरनं पदमुक्त करावं, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर असताना अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांना माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन दिलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सूरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांनी छावाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणातील सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांनी केली आहे. यासह चव्हाण यांनी कोल्हापुरात येऊन दाखवावं, त्यांना सोडणार नाही असं खुलं आव्हानही त्यांनी दिलं आहे. यांना सत्तेचा इतका माळ झाला आहे. फार मी मोठ्या नेत्यांच्याबद्दल बोलणार नाही, पण सूरज चव्हाण ह्या नालायक हरामखोरानं छावाच्या माझ्या प्रदेशाध्यक्षावर विजय घाडगेंच्यावर जो हल्ला केला, अक्षरशः त्याला ठार मारण्याच्या उद्देशानं त्याच्या छातीला पण सूज आल्या. तो सूरज चव्हाण कुठेतरी सापडला पाहिजे या कोल्हापूर जिल्ह्यात. त्याला गाडीला बांधून ओढून आणणार ही छावाचा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा आदेश आहे. कारण छावानं आम्हाला एकच शिकवलं आहे, अन्यायावर लढायचं. अजितदादा, तुम्ही चांगली व्यक्ती आहे, मराठ्याचं एक चांगलं नेतृत्व आहे, ह्यावर त्वरित निर्णय घ्या आणि माझ्या समाजाला अन्याय झाला अशी भावना होता कामा नये. नाही तर अजितदादा तुमच्यापर्यंत पण ह्यात आल्याशिवाय राहणार नाहीत. हे नाही त्या फालतू गोष्टी चालणार नाहीत छावाला. छावा म्हणजे मोठं मोहळ आहे, आग्या मोहळ आहे आणि तुम्हाला ते लवकरात लवकर कळेल. आणि कोल्हापुरात पण असा प्रसंग आला, छावा कधी पाठीमागं पडणार नाही. छावाचा जिल्हाध्यक्ष आहे, छावाच्या संस्कारात वाढलेला आहे, पुरोगामी विचारच्या प्रवीणदादाच्या संस्कारात वाढलेला आहे. सोडत नाही आम्ही.
वाघ आहे आम्ही आणि सोडत नाही. चॅलेंज आहे आमचं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेहमी वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत येत आहेत. मात्र सरकार त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतंय. मात्र आता रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता तरी सरकार कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकासासाठी गणिताचं ज्ञान असणं अनिवार्य आहे. उज्ज्वल भविष्याचा गणित हा पाया आहे. त्यामुळंच इतर शास्त्रांसोबत गणिताचा मूलभूत विचार सर्वदूर पोहोचवला पाहिजे असं प्रतिपादन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलं. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विलास आंबोळे यांनी लिहिलेल्या समग्र भूमितीय रचना या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी विलास आंबोळे यांनी सेवानिवृत्तीनंतरही गणित विषयात केलेलं संशोधन इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. या पुस्तकाच्या माध्यमातून विलास आंबोळे यांनी भूमितीय रचना आणि त्यामधील शास्त्र यांचा संग्रह अत्यंत सोप्या भाषेत उपलब्ध करून दिलाय. शालेय वयापासून गणिताविषयी मनामध्ये एक भीती असते. ही भीती दूर करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचलं पाहिजे असं मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. लेखक विलास आंबोळे यांनी कृतीयुक्त शिक्षण आणि रचनात्मक वृत्ती विकसित करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं सांगितलं. यावेळी उपशिक्षण अधिकारी रवींद्र चौगुले, सिनेट सदस्य ॲडव्होकेट अजित पाटील, ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, शिक्षक नेते भरत रसाळे, भारती पोवार, अनिल सोलापुरे, राजशेखर तंबाके, सुभाष महाजन, पांडुरंग कवडे, सूर्यकांत पाटील, विजय आंबोळे, सदाशिव देवताळे, विलास बारड, इरफान अन्सारी, उमाकांत आवटे, सलीम बैरागदार, प्रवीण आंबोळे, यश आंबोळे आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहरात वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होतीये. त्यामुळं आम आदमी पार्टीनं शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक शंकर निटरे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. इचलकरंजी शहरातील महासत्ता चौक, बिग बाजार या परिसरात कामगारांसह विद्यार्थ्यांची वर्दळ असते. मात्र बेशिस्त वाहन चालकांमुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत असते. शहरातील राजवाडा चौक, गोविंदराव हायस्कूल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, ASC कॉलेज परिसरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसंच अपघाताच्या घटनासुद्धा वाढल्यात. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं शहर वाहतूक नियंत्रण शाखेचं या समस्येकडे लक्ष वेधलंय. वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक शंकर निटरे यांना निवेदन सादर करत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना आपचे शहराध्यक्ष वसंत कोरवी, प्रकाश सुतार, रावसाहेब पाटील, शब्बीर शिरोळे, दिनेश कोळी, बाबूराव माळी, अनिता बडे, माजिद इमाम नाईकवडे आदी उपस्थित होते. कागल तालुक्यातील बाचणी इथं वेदगंगा नदीवरील पुलाचं काम गेल्या 5 वर्षांपासून सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन करत पुलाच्या कामातील दिरंगाईकडे लक्ष वेधलं. येत्या 6 महिन्यांमध्ये पुलाचं काम पूर्ण झालं नाही तर व्यापक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटानं दिलाय. वेदगंगा नदीवरील बाचणी पुलासाठी राज्य शासनाकडून 4 कोटी रुपयांचा निधी मिळालाय. या पुलामुळे बाचणीसह 20 गावं जोडली जाणार आहेत. वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलेल्या या पुलाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जुन्या बंधाऱ्यावर आंदोलन करण्यात आलं. नव्या पुलाचं काम सुरू असल्यामुळं काही महिन्यांपूर्वी जुन्या बंधाऱ्यावर काँक्रिटीकरण करण्यात आलं होतं. परंतु पहिल्याच पावसात हे काँक्रीट वाहून गेल्यामुळं बंधाऱ्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. ठाकरे गटानं या कामाची तात्काळ चौकशी करून ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेले 3-4 वर्ष या पुलाचं काम अर्धवट आहे. हा पूल कधी पूर्ण होणार अशी इथल्या जनतेची आणि शिवसैनिकांची मागणी आहे. त्याचबरोबर या बाचणीमध्ये अनेक गावचा बाजार सोमवारी भरला जातो. अनेक गावचे या ठिकाणी शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येत असणार.
आणि त्यासाठी येणार असलं तर पहिल्या पावसामध्येच या बाचणीच्या बंधाऱ्यावरून पाणी गेलं आणि या बाचणीच्या बंधाऱ्यावर जे बांधकाम केलेलं होतं कॉन्क्रीट टाकून अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. पहिल्या पावसातच ते वाहून गेलं. आज जर या पुलाची बंधाऱ्याची अवस्था बघितली तर कधीही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा जर बंधारा जर कोसळला तर बाचणी आणि वडकशिवाला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे. कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कागलमधील उपअभियंता यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, अशोक पाटील यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात CSRचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून प्रत्येक क्षेत्रात प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी आवश्यक निधी उभा करूया असं आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. कोल्हापुरात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या कोल्हापूर CSR शिखर परिषदेच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील विकास कामांच्या गरजा, प्राधान्य क्षेत्र, त्यासाठी संभाव्य CSR अंतर्गत मदत या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील प्राधान्यक्रम ठरवताना या ठिकाणी प्रशस्त स्पोर्ट्स सेंटर, अम्युजमेंट पार्क, जिल्ह्यातील सर्व शाळांच्या इमारती, फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, गडकोट, किल्ल्यांचं सुशोभीकरण याचा विचार व्हावा असं सांगितलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध प्राधान्य विषयांचं सादरीकरण केलं. यावेळी बोलताना त्यांनी शिखर परिषदेच्या माध्यमातून CSR अंतर्गत नामांकित उद्योगांसह स्थानिक उद्योगांना जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देता येईल असं सांगितलं. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, मित्राचे CSR समन्वयक स्वराद हजरनीस यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी 28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या मोर्चात ट्रेड युनियनकडे नोंदणी असणाऱ्या 35 संघटना आणि जिल्ह्यातील 10,000 बांधकाम कामगार सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात सध्या बांधकाम कामगारांची संख्या 54 लाखांच्या वर आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हीच संख्या 3.5 लाखांच्या वर आहे. मात्र शासन बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीनं केला आहे. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या मोर्चामध्ये ट्रेड युनियनकडे नोंदणी असणाऱ्या 35 संघटना आणि जिल्ह्यातील 10,000 बांधकाम कामगार सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याणकारी मंडळावर कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी यांची तात्काळ नियुक्ती करावी. F02 ही योजना सरसकट नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करावी. यासारख्या 18 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणाची पारदर्शीपणे चौकशी व्हावी अशी मागणीही नागटिळे यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बोगस बांधकाम कामगार नोंदणीच्या अनुषंगाने पथक नेमून संपूर्ण महाराष्ट्रात बोगस बांधकाम कामगारांची चौकशी चालू आहे. आमची कृती समितीची त्या चौकशीला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. फक्त आमच्या कृती समितीची एवढीच मागणी आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी होता कामा नये, ही आमच्या कृती समितीची मागणी आहे. यावेळी कृती समितीचे सचिव अमोल कुंभार, निमंत्रक तानाजी तावडे, उपाध्यक्ष संजय गुदगे, संजय धुमाळ, संजय सुतार, अशोक कांबळे, पांडुरंग कांबळे, मल्हारी पाटील आदी उपस्थित होते. यानंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आई येस ब बदक क कणीदार, ख खमंग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.
मी रमी खेळलो नाही, दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. आमच्याकडे आणखी व्हिडिओ बाहेर काढायला भाग पाडू नका, सुषमा अंधारेंचा माणिकराव कोकाटेंना इशारा. मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव. 24 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. वाल्मिक करारचा दोषमुक्तीचा विशेष मकोका न्यायालयानं फेटाळला. संपत्ती जप्त करण्याबाबतच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला. आई आणि बायकोच्या नावे डान्स बार काढून बायका नाचवता लाज वाटत नाही का? अनिल परबांचा गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर हल्लाबोल. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथं बिबट्यानं 5 शेळ्यांवर हल्ला केलाय. यातील 3 शेळ्या शेतात अर्धवट खाल्लेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळल्यात. वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बिबट्या आणि बछड्यांच्या पायांचे ठसे आढळून आलेत. अन्य 2 शेळ्या मात्र आढळून आलेल्या नाहीत. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झाले. वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी पाटपन्हाळा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाळीव जनावरं बंदिस्त जागेत ठेवून सतर्कता बाळगावी असं आवाहन केलंय. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथले शिवाजी बोडके यांच्या 5 शेळ्या मागील आठवड्यात बेपत्ता झाल्या होत्या. बोडके यांनी वनविभागाकडे याबाबत तक्रार दिली होती. आज यातील 3 शेळ्या एका शेतात अर्धवट खाल्लेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळल्यात. या परिसरात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या आणि बछड्यांच्या पायांचे ठसे आढळून आलेत. बोडके यांच्या अन्य 2 शेळ्या मात्र अद्याप आढळून आलेल्या नाहीत. वनपाल S.S. कांबळे, वनरक्षक भाग्यश्री कुंभार आणि वनमजुरांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी ग्रामस्थांनी सतर्क राहून जनावरांना बंदिस्त जागेत ठेवण्याचं आवाहन केलंय. वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोडके यांच्याकडील पशुधन हानीचा पंचनामा करून नुकसान भरपाईसाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलाय. या परिसरात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळं पशुधनाचं मोठं नुकसान होत असून शेतकरीही भीतीच्या छायेत आहेत. लेह लडाखच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये अडकलेल्या 4 रशियन महिला आणि 2 पुरुष पर्यटकांची भारतीय लष्कराच्या जवानांनी सुटका केली आहे. यामध्ये कागलचा सुपुत्र जवान मुकेश कोगले आणि त्यांचे सहकारी पर्यटकांसाठी देवदूत बनलेत. जवानांच्या धाडसी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. लेह लडाखच्या पर्वतरांगांमध्ये 6 रशियन पर्यटक अडकले होते. यामध्ये 4 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश होता. भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली आहे. या मोहिमेत कागल तालुक्यातील मुकेश कोगले यांनी सहकाऱ्यांसह महत्त्वाची भूमिका बजावली. पर्यटनासाठी आलेले रशियन पर्यटक अचानक पावसाचा जोर वाढल्यानं नदीच्या प्रवाहात अडकले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे पर्यटक हालचालही करू शकत नव्हते. यावेळी मदतीची कोणतीही शक्यता नसताना भारतीय जवानांनी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केलं. यामध्ये कागलचे मुकेश कोगले आणि त्यांचे सहकारी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेत पाण्यात उतरले. यावेळी देवदूत बनून त्यांनी रशियन पर्यटकांची सुखरूप सुटका केली आहे. जवानांनी जीवाची पर्वा न करता दाखवलेली माणुसकी कौतुकाचा विषय ठरली आहे. मुकेश कोगले हे कागलमधील अनंत रोटो इथं राहतात. त्यांचे वडील रवींद्र कोगले हे माजी सैनिक आहेत. मुकेश कोगलेंनी नोंदवलेल्या या कामगिरीमुळं कागलकरांचा ऊर अभिमानानं भरून आलाय. गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर पेठवडगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत कंटेनर आणि 36 लाखांचा गुटखा असा 56 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुणे बंगळुरू महामार्गावरील किणी टोल नाक्यावर सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पुणे बंगळुरू महामार्गावरून कंटेनरमधून गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती पेठवडगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक माधव डिघोळे यांच्या पथकानं सोमवारी रात्री महामार्गावरील किणी टोल नाक्यावर सापळा लावला होता. पोलिसांनी एक कंटेनर थांबवून चालक फत्रू पटेल याच्याकडे चौकशी केली. चालकानं कंटेनरमध्ये केमिकलची बॅरल असल्याचं सांगितलं. मात्र कंटेनरची तपासणी केल्यानंतर त्यात प्रतिबंधित सुगंधी सुपारी, पान मसाला, सुगंधी तंबाखू असा माल असल्याचं निदर्शनाला आलं. त्यानंतर पोलिसांनी हा कंटेनर ताब्यात घेत जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाला याची माहिती दिली.
या विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पोलिसांनी पंचनामा केला. या कंटेनरमध्ये 36,36,000 रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधी सुपारी, पान मसाला, सुगंधी तंबाखू असा माल आढळून आला. पोलिसांनी कंटेनरसह 56 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. हा माल नेमका कुठून आणला, तो कुठं पोहोचवला जाणार होता याचा पोलीस शोध घेत आहेत. हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथं प्रेमविवाह केल्याच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव पुजारी याच्यावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी LCBनं ओंकार बिरू पुजारी आणि राहुल श्रीकांत कांबळे या दोघांना अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. आज न्यायालयानं या दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव पुजारी याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कबनूरमधील लक्ष्मीमाळ इथं रविवारी दुपारच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात पुजारी हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी 5 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हल्ल्यानंतर 5ही संशयित पसार झाले होते. LCBच्या पथकानं काल संशयित ओंकार बिरू पुजारी आणि राहुल श्रीकांत कांबळे या दोघांना तावडे हॉटेल चौकात कर्नाटकच्या दिशेनं पळून जाताना पकडलं. त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. LCBचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, शिवानंद मठपती, संतोष बर्गे, प्रदीप पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजू कांबळे, सागर चौगले, महेश पाटील, अरविंद पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी ग्रामपंचायतीचा सदस्य लखन बेनाडे याच्या खून प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आणखी 3घांना अटक केली आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. लखन बेनाडे हा 10 तारखेपासून मिसिंग होता. 18 तारखेला त्या 16 तारखेपर्यंत त्याचा काही तपास लागला नाही. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळाली की त्याचा खून करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याच्या बहिणीनं खुनाची फिर्याद दिली. आपण तपास सुरू केला. तर त्यामध्ये लखन बेनाडे हा यातील 5ही आरोपींच्या विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी देत होता. हे कारण त्याचा राग मनात धरून तसंच सोशल मीडियावर देखील त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकत होता. त्याचा राग मनात धरून ह्या 5ही आरोपींनी त्याचा खून केला व खुनाचे शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या नदीत टाकलेले आहेत. आतापर्यंत पहिल्यांदा 5 आरोपी निष्पन्न झाले ते. त्यानंतर काल परत अजून 3 नवे आरोपी निष्पन्न करून आपण त्यांना अटक केलेली आहे. यामध्ये आता कुठली हत्यारं त्यांनी कुठे लपवलेली आहेत, तसेच बॉडीचे तुकडे करून कुठं टाकले, कुठल्या घटनास्थळी एक्झॅक्टली त्याचा खून करण्यात आलेला आहे, याचा तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन तपास चालू आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गेली अनेक वर्ष अनेकांचे पट्टे गळ्यात घालणाऱ्या सुसंस्कृत लोकांनी कृती समितीवर आरोप करू नयेत. कृती समितीचा सत्यजित कदमांना टोला. नांदणीच्या जैन मठातील हत्तीण मधुरा कुठं राहणार हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार. मठाच्या विश्वस्तांची सर्वोच्च न्यायालयात धाव. लेह लडाखमध्ये अडकलेल्या रशियन पर्यटकांची भारतीय जवानांनी केली सुखरूप सुटका. कागलचे जवान मुकेश कोगलेंचा मोहिमेत सहभाग. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना पदमुक्त करा, शेतकरी संघटनेची मागणी. आणि राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा इथं बिबट्याची दहशत. 5 शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.